आमच्या गुलाबाला फुलं येत नाही, जास्वंदीच्या कळ्या गळून पडतात, मोगरा सुकतोय, खतं कोणती द्यायची, झाडाला फुलं का येत नाही, झाडं का सुकतात, असे नियमित विचारले जाणारे म्हणजे आपल्या चॅनलच्या व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये, मला व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवर हे नियमित विचारले जाणारे प्रश्न, काही टिपिकल प्रश्न आहेत जे मी आज ह्या व्हिडिओतून आपल्या समोर मांडणार आहे आणि त्याची उत्तरही देणार आहे. आजचा हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी ज्यांनी नवीन बागकाम चालू केलेलं आहे, नवीन बागप्रेमींसाठी हा व्हिडिओ आहे. त्यांना पडणाऱ्या 21 प्रश्नांची, 21 पेक्षा खरं तर ही जास्तच प्रश्न आहे, पण ढोबळ 21 अशी प्रश्न जी नवीन बागप्रेमींना, नवीन बागकाम करणाऱ्यांना ही प्रश्न पडतात आणि यांची सविस्तर अशी उत्तरं आणि त्यासोबतच काही टिप्स देखील देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यात आपलाही प्रश्न असेल तेव्हा मी राजेश जागपे आज पुन्हा बागकामाच्या एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्यात पहिला प्रश्न जो अनेक बागप्रेमींना पडतो आणि तो प्रश्न म्हणजे बागकाम करण्यासाठी किंवा बागकाम सुरू करण्यासाठी किती जागा आहे. तर बघा, जर बागकाम आपल्याला चालू करायचे तर आपली इच्छाशक्ती हवी. आपल्याकडे जागा किती आहे मॅटर करत नाही, आपल्याकडे कुंड्या किती आहे मॅटर करत नाही, फक्त इच्छा हवी. इच्छा तेथे मार्ग म्हणतो. त्या पद्धतीने आपण अगदी 4 कुंड्यांपासूनही बागकाम सुरू करू शकतो. आपल्याकडे टेरेस असेल, बाल्कनी असेल, अंगण असेल, परसबाग असेल, नाहीच काही तर विंडो सील असेल, आपली गॅलरी असेल, जिथेही जागा असेल तेथे आपण बागकाम सुरू करू शकतो. म्हणजे किमान 4-5 कुंड्यांची जरी जागा असेल आणि प्रत्येकाकडे तेवढी जागा तर असतेच, मग तुम्ही इनडोअर स्टार्ट करा, आउटडोअर स्टार्ट करा, जशी तुमची इच्छा असेल. फक्त इच्छा ही सगळ्यात महत्वाची. तेव्हा इच्छा असेल आपण आपलं बागकाम स्टार्ट करू शकता. दुसरा प्रश्न हा पडतो की सुरुवातीला कोणती झाडे लावायची. तर बघा, आपण बागकाम जर चालू करणार असाल तर सुरुवातीला सोपी अशी झाडं लावा, जशी गुलाब, जास्वंद, मोगरा, मनी प्लांट, शेवंती, तुळस. ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने वाढणारी रोप आहे. याच्यासोबत 1, 2, 3 किंवा म्हणजे जशी आपली जागा असेल तशी आपल्याला जी झाडं जास्त आवडतात ती झाडं लावा. म्हणजे काय होतं, आपला बागकामात इंटरेस्ट पण राहतो आणि सोपी झाडं लावल्यामुळे, म्हणजे ज्या झाडांची जास्त काळजी घ्यावी लागत नाही अशी झाडं लावल्यामुळे आपली झाडंही टिकतात, आपल्या बागकामामध्ये इंटरेस्ट पण राहतो आणि हळूहळू आपला इंटरेस्ट वाढतो. तिसरा प्रश्न, आणि हा खूप कॉमन, म्हणजे मला हा प्रश्न इतक्या लोकांनी विचारला की विचारता सोय नाही. हा प्रश्न आहे, झाडांसाठी सर्वोत्तम माती कोणती. आता बघा, मातीचे वेगवेगळे प्रकार आहे. काळी माती, लाल माती, पोयटा माती किंवा शेतातली माती, गाळ, चिकट माती, असे वेगवेगळे प्रकार असतात. मुरमाड माती असते. थोडक्यात काय, तर मातीचे खूप प्रकार असतात. पण तुम्ही बागकाम जर चालू करताय तर बागकामासाठी सगळ्यात चांगली माती ही पोयटा माती. पण फक्त पोयटा माती वापरून जमत नाही, तर आपल्याला प्रत्येक कुंडीसाठी पॉटिंग मिक्स तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे नुसती माती आणली आणि त्यात झाड लावलं असं होत नाही. असं करू नका. झाड काही दिवस जगतं, नंतर मग आपल्याला पाहिजे असे रिझल्ट मिळत नाही. तर त्यासाठी आपल्याला चांगली फुलं पाहिजे असतील, फळं पाहिजे असतील, झाड हिरवगार ठेवायचं असेल, झाडावरती फळं, फुलं आणि झाड सुंदर दिसलं पाहिजे, झाडाचं आयुष्य वाढलं पाहिजे, तर त्यासाठी पॉटिंग मिक्स तयार करायचं. आता जनरल पॉटिंग मिक्स आपल्याला सांगतो, माती, कोकोपीट, वाळू आणि खत. मग ते कंपोस्ट खत असतं, गांडूळ खत असतं, हे समप्रमाणात घ्यायचं आणि त्याचं पॉटिंग मिक्स तयार करायचं आणि ते आपल्या कुंडीमध्ये टाकून त्यात झाड लावायचं. ही झाली मातीसाठी अगदी सिंपल अशी टिप. प्रश्न क्रमांक 4, कुंडी कोणती वापरावी. आता बघा, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या मिळतात. मातीच्या मिळतात, सिमेंटच्या मिळतात, सिरेमिकच्या मिळतात, प्लास्टिकच्या मिळतात, ग्रो बॅग्स मिळतात, काही ज्यूटच्या मिळतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कुंड्या मिळतात. तर आपण नवीन बागकाम जर चालू करणार असाल तर सिंपल ठेवा, प्लास्टिकची कुंडी. मातीची कुंडी देखील चांगली असते. मातीच्या कुंडीमध्ये आपण झाड लावलं तर ते थोडस थंडावाळी ठेवतं. त्याचे फायदे वेगळे आहेत. प्रत्येक कुंडीचे फायदे वेगळे आहेत. जशी मातीची कुंडी रोपांना थंडावा जास्त देते, सिमेंटची कुंडी दीर्घकाळ टिकते, प्लास्टिकची कुंडी हलकी असते, ग्रो बॅग स्वस्त असतात, टिकतात, 1-2 वर्ष त्यातही झाड चालतं, वजनाला हलके असतात. प्रत्येक कुंडीचं वेगळं वैशिष्ट्य असतं. प्रश्न क्रमांक 5, कुंड्यांना छिद्र आवश्यक असतात का. हो, कुंड्यांना छिद्र आवश्यक असतात. प्रत्येक कुंडीला छिद्र पाहिजे. अनेकदा काय होतं, आपण आपल्या झाडांना पाणी देतो आणि कुंड्यांना जर छिद्र नसेल तर ते पाणी कुंडीच्या तळाशी टिकून राहतं आणि त्या पाण्यामुळे रुटराट होण्याची, म्हणजेच मुळ्यांना कुजण्याची, मूळ कुजण्याची, मुळ्या सडण्याची भीती असते आणि त्यामुळे
आपल्या कुंड्यांना छिद्र हवे. प्रश्न क्रमांक 6, झाडांना पाणी किती आणि कधी द्यायचं? याचं उत्तर सिंपल आहे. झाडांना गरज असेल त्यावेळेस पाणी द्यायचं. आता झाडांची गरज आपण कशी ओळखणार? तर सिंपल, एकदम सिंपल. माती, कुंडीतील माती जर कोरडी झाली की झाडांना पाण्याची गरज आहे हे समजून घ्यायचं. आता बघा, वेगवेगळ्या सीझन मध्ये झाडांच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. उन्हाळ्यात कधी कधी झाडांना दिवसातून 2दा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी देखील पाणी पाहिजे, इतकी उष्णता असते. पावसाळ्यात पाणी देण्याची गरज नसते, पावसाचं पाणी मिळतं. जर पाऊस पडला नाही तर 4 किंवा 5 दिवसातून एकदा पाणी द्यायचं. हिवाळ्यात 2 किंवा 3 दिवसानंतर पाणी दिलं तरी चालतं. आणि उन्हाळ्यात झाडांच्या गरजेप्रमाणे म्हणजे दिवसातून एकदा द्या तरी सफिशियंट असेल. आपल्याकडे जर खूपच पाणी लागणारी जर झाडं असेल आणि खूपच जास्त जर आपली झाडं कोरडी होत असेल, सुकत असतील, तर 2 वेळेस पाणी द्या. शक्यतो 1 वेळेसचं पाणी पुरेसं असतं, पण झाडांची गरज ओळखा आणि त्यानुसारच झाडांना पाणी द्या. प्रश्न क्रमांक 7, झाडांना पाणी सकाळी द्यायचं, दुपारी द्यायचं की संध्याकाळी द्यायचं किंवा रात्री द्यायचं? तर याचं उत्तर सिंपल आहे. झाडांना पाणी एकतर तुम्ही सकाळी द्या किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर द्या. असं समजा, सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिलेलं पाणी झाडांना खूप मानवतं. दुपारी पाणी देणं टाळा, दुपारी पाणी अजिबात द्यायचं नाही. आता तुम्ही जर विचारताल की सकाळी द्यायचं की संध्याकाळी द्यायचं, यातूनही स्पेसिफिक सांगा. तर जर आपल्याला शक्य असेल तर संध्याकाळी पाणी द्या, जेणेकरून रात्रभर आपल्या झाडाच्या मुळांशी ओलावा टिकून राहील आणि ते पाणी झाड आपलं व्यवस्थित इनटेक करू शकेल. सकाळी पाणी दिलं तरी त्याचाही ओलावा दिवसभर राहू शकतो, पण जर ऊन जर जास्त असेल, उष्णता जर जास्त असेल तर दुपारनंतर ती माती कोरडी होऊ शकते. त्यामुळं शक्यतो संध्याकाळी द्या. सकाळी दिल्यासही काही अपाय होत नाही. अपाय होत नाही म्हटलं तरी सफिशियंट. प्रश्न क्रमांक 8, झाड उन्हात ठेवायचं की सावलीत? आता बघा, प्रत्येक झाडाची गरज वेगळी असते. काही झाडं स्पेसिफिक उन्हातले असतात, काही झाडं स्पेसिफिक सावलीतले असतात, काही झाडांना सेमीशेड हवं असतं आणि काही झाडं अगदी सावलीत देखील येतात. आता आपल्या झाडाची गरज ओळखून त्यांना त्या पद्धतीने ऊन अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. सगळ्या प्रकारची फुल झाडं, विशेषतः उष्णकटिबंधीय म्हणजे आपल्या प्रांतात येणारी झाडं, त्यांना ऊन पाहिजे म्हणजे पाहिजेच. दिवसातून किमान 4 ते 5 तास ऊन असेल तर सगळ्या फुलझाडांना फुलं चांगली येतात. सगळ्या प्रकारच्या फळ झाडांना फळं देखील उन्हामुळेच चांगली लागतात. प्रकाश संश्लेषणाच्या मदतीने आपल्या हरितद्रव्याचं पानांच्या माध्यमातून अन्नात रूपांतर करण्याचं काम झाड करत असतं. प्रश्न क्रमांक 9, आमची झाडं मरतात. कोणतं तरी झाड सुकतं आणि ते मरतं. हा प्रत्येक नवीन बागकाम करणाऱ्यांना पडणारा प्रश्न. आता बघा, झाडं मरण्याची खूप कारणं असतात. पाणी कमी असणं त्यामुळे झाड मरू शकतं, पाणी जास्त होणं त्यामुळे देखील झाड मरू शकतं, झाडाला चुकीचं एन्व्हायरमेंट मिळणं, झाडाला कीड लागणं त्यामुळे झाड मरू शकतं, झाडाला ओव्हर वॉटरिंग होणं, ओव्हर फर्टिलायझेशन होणं, ओव्हर कीटनाशक मिळणं यामुळे देखील झाड मरतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट बघा, अति जर झाली तरी आपलं झाड मरू शकतं, शिफ्टिंग मध्ये झाड मरू शकतं. तर ह्या सगळ्या काळज्या घेणं गरजेचं असतं. अशा प्रकारच्या काळज्या कशा घ्यायची याची माहिती देणारे खूप व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते पहा आणि त्यातून आपलं बागकाम इम्प्रूव्हमेंट करा. अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बागकामाची खूप महत्वाची इम्पॉर्टंट अशी माहिती आपल्या चॅनलवर मिळते. आता हा देखील प्रश्न खूप विचारला जातो की खत कोणतं वापरायचं? तर बघा, आपण जर नवीन बागकाम चालू केलं असेल तर आपल्यासाठी सेंद्रिय खत सगळ्यात चांगलं. सेंद्रिय खत म्हणजे जैविक घटकापासून तयार झालेलं खत. गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत हे काही सेंद्रिय खतांची उदाहरणं आहेत. आणि जर नवीन आपण बागकाम चालू करणाऱ्यापैकी असाल, नवीन बागप्रेमी असाल, आत्ताच आपली बाग आपण पुढे बागकाम करायला चालू केले असेल किंवा आपण एक्सपर्ट जरी असाल तरीही ही 3 खतं सगळ्यात बेस्ट खत आहे. या 3 खतांवर देखील आपण बागकाम आपलं सुरू करू शकता. मग जसं जसं आपला वेळ जाईल, जसं जसं आपल्याला बागकामाचं ज्ञान मिळत जाईल, जसा जसा आपल्याला रोपाच्या गरजा समजतील, रिक्वायरमेंट समजतील, मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची खतं त्यात वाढू शकता. मग तुम्ही ह्युमिक देऊ शकता, सीवीड देऊ शकता, वेगवेगळ्या प्रकारची खतं, त्यामध्ये एनपीके, आणखीन खूप प्रकारची खतं असतात ती आपण देऊ शकता. बोनमील देऊ शकता, फिश फर्टिलायझर देऊ शकता. पण बेसिक बागकाम करणाऱ्यांनी 3 खतं लक्षात ठेवायची: गांडूळ खत, शेणखत आणि कंपोस्ट खत. स्वस्त देखील असतात, वापरायला सोपे असतात, कमी जास्त झालं तर काही नुकसान होत नाही आणि जैविक असतात, सेंद्रिय असतात, म्हणून आपली बाग देखील चांगली फुलते. प्रश्न क्रमांक 11, खत
किती दिवसांनी द्यायचं? उत्तर एकदम सिंपल, 15 ते 21 दिवसांनी. दोन खतांमध्ये 15 ते 21 दिवसांचं अंतर हवं. हे नॉर्मल झाडांसाठी. जर एखादं झाड आहे त्याची ग्रोथ कमी असेल, त्याला फास्ट वाढवायचं असेल, तर आपण 10 ते 12 दिवसांनी देखील खत देऊ शकता. पण बेस्ट टाइम 15 ते 21 दिवसाचं अंतर हे सगळ्यात आयडियल आणि बेस्ट असं आपण मानू शकतो. प्रश्न क्रमांक 12, आणि हा देखील खूप कॉमन असा प्रश्न आहे. आमच्या गुलाबाची, जास्वंदाची, मोगऱ्याची किंवा इतर झाडांची पानं पिवळी पडतात, त्याचं कारण काय? झाडांची पानं पिवळी का पडतात? तर सिंपल उत्तर आहे की जर ओव्हर वॉटरिंग म्हणजे गरजेपेक्षा जास्त जर पाणी जर आपल्या झाडाला मिळालं किंवा पोषणाची जर कमतरता असेल, म्हणजे झाडाला जे अन्नद्रव्य पाहिजे त्याची कमतरता जर असेल, ऊन व्यवस्थित नसेल, गरजेपेक्षा जास्त ऊन असेल किंवा अगदी ऊन नसणं, हे देखील झाडांची पानं पिवळी पडण्याचं कारण असतं. तर आपल्या झाडाची पानं पिवळी का पडतात ते कारण आपण बघा. त्यानंतर कीड हा देखील एक फॅक्टर असतो की झाडावर जास्त जर कीड झाली तर ते अन्न शोषून घेतं आणि त्यामुळे देखील झाडाची पानं पिवळी पडू शकतात. मग यानंतरचा प्रश्न क्रमांक 13, की झाडांवर कीड आली तर काय करावं? तर सिंपल उत्तर आहे बघा, मार्केटमध्ये अनेक प्रकारची वेगवेगळी सेंद्रिय रासायनिक अशी खतं मिळतात. पण आपण नवीन बागप्रेमी आहेत, नवीन बागकाम चालू केलंय, तर आपण घरातली 2-3 गोष्टी सांगतो, त्याचं कीटनाशक सहज तयार करून तुम्ही स्प्रे करू शकता. नीम तेल घरातल्या घरात तुम्ही द बेस्ट असं औषध आहे जे आपल्या झाडावर पडणाऱ्या किडींवरती, आजारावरती तुम्ही वापरू शकता. 1 लिटर पाण्यात 2 चमचे नीम तेल मिक्स करायचं, व्यवस्थित ढवळायचं आणि द्यायचं. आता हे जे उपाय ना, हे सेंद्रिय उपाय. हा उपाय एकदा केला आणि कीड पळून गेली असं होत नाही. कमी होते, रिझल्ट मिळतो, पण जास्त वेळेस त्याचं आपल्याला अप्लिकेशन करावं लागतं. म्हणजे जास्त वेळेस आपल्याला 2-3 वेळेस तरी, किमान 3-4 वेळेस तरी त्याला स्प्रे द्यावा लागतो. मग ती कीड आपली जाते. नुसतं निमतेलच नाही, आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं लिक्विड सोप जर असेल, म्हणजे शॅम्पू घ्या, हँडवॉश घ्या, लिक्विड डिशवॉश घ्या किंवा एखाद्या साबणाचं तयार केलेलं पाणी, डेटॉलचं पाणी असेल, तर हे आपण 1-2 चमचे 1 लिटर पाण्यात टाकायचं, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि ते आपल्या झाडावर स्प्रे करायचं. त्याचाही रिझल्ट चांगला मिळतो. याला आणखीन आपल्याला पॉवरफुल करायचंय. यात निमतेल मिक्स करा, गोमूत्र असेल गोमूत्र मिक्स करा, निमतेल गोमूत्र देखील देऊ शकता, शॅम्पू पाणी आणि गोमूत्र देखील देऊ शकता, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या थोड्याशा तिखट अशा भाज्या ज्या असतात, जसं कांद्याचं पाणी, लसणाचं पाणी, मिरच्याचं पाणी, तंबाखूचं पाणी, हे देखील तुम्ही देऊ शकता. आता प्रश्न क्रमांक 14, झाडाला फुलं कमी का येतात? बघा, आपण नर्सरीत जातो, नर्सरीतून झाड घेतो, झाड घेताना आपण भरपूर फुल्या कळ्या असलेले झाड घेतो, ते झाड घरी आणून ठेवतो, त्याची फुलं कळ्या फुलतात, छानपैकी 10-15 दिवस राहतात, नंतर त्या गळून पडतात आणि नंतर त्याचं काही पुढचं काही खरं दिसत नाही. पुढे नंतर झाडाला आपल्या फुल येत नाही, कळी येत नाही, आली तर एखादं खुरटं येतं, जास्त असं डावरलेलं झाड आपल्याला दिसत नाही. याचं कारण म्हणजे पुरेसं पोषण न मिळणं. व्यवस्थित असं पोषण, झाडाला जी रिक्वायरमेंट आहे, जे खतांची गरज आहे, ते खत, ऊन आणि फॉस्फरस जर मिळालं तर आपल्या झाडांना फुलं नाही असं होणं नाही. प्रश्न क्रमांक 15, झाडांची छाटणी करावी लागते का? याचं उत्तर आहे, गरज असेल तर झाडांची छाटणी करायला पाहिजे. गार्डन आपलं छोटं असेल, कुंड्यांमधलं असेल, तरी देखील झाडांची छाटणी करायची, कारण त्यामुळे झाडं सुदृढ होतात, झाडांचा आकार वाढतो, नवीन फांद्या येतात, नवीन फुटवे येतात, आणि नवीन फांद्या, नवीन फुटवे म्हणजे नवीन कळ्या, नवीन फुलं. आपल्याला आपल्या झाडांवरती जास्त फुलं पाहिजे असतील, जास्त फांद्या पाहिजे असतील, हिरवीगार झाडं पाहिजे असतील, तर त्याची कटिंग नियमित करत राहणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 16, कोकोपीट म्हणजे काय? नारळाच्या शेंड्यांचा बारीक, अगदी बारीक, इंडस्ट्रियल मशिनरी मधून त्याचा बारीक केलेला भुगा म्हणजे कोकोपीट. आपण ज्यावेळेस झाडं लावतो तर ह्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त असा घटक म्हणजे कोकोपीट. आपल्या कुंडीची माती भुसभुशीत राहते, मातीत ओलावा राहतो आणि कुंड्यांचं वजन देखील वाढत नाही. तर त्यामुळे आपल्या झाडांच्या पॉटिंग मिक्स मध्ये कोकोपीट टाकणं अत्यंत आवश्यक असतं, टाकणं चांगलं देखील असतं, आणि त्यामुळे आपलं झाड देखील हेल्दी राहतं. 2-4 दिवस आपण जर पुढे बाहेर गेलात किंवा पाणी टाकायला विसरलात तर ते कोकोपीट ओलावा धरून ठेवतं आणि त्यामुळे देखील आपलं झाड सर्वाइव्ह होतं. त्यासाठी आपल्या झाडाच्या पॉटिंग मिक्स मध्ये कोकोपीट नियमित वापरा. प्रश्न क्रमांक 17, आपल्या घरातील भाज्यांचा कचरा वापरता येतो का? अगदी वापरता येतो. अतिशय चांगला असा प्रश्न आहे, कमी लोकांनी विचारलेला आहे, पण हा अतिशय चांगला असा प्रश्न आहे. आपण आपल्या घरातील भाज्यांचा कचरा, विशेषतः किचन वेस्ट वापरू शकतो. यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्यांचे कापलेले देठ,
आपण टाकू शकतो, त्यापासून कंपोस्ट तयार करू शकतो, यांचं पाणी तयार करून आपल्या झाडांना देऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या धुतलेलं पाणी, डाळी धुतलेलं पाणी, भात धुतलेलं पाणी, नॉनव्हेज धुतलेलं पाणी आपल्या झाडांसाठी चांगलं आहे. आता टाकायचं किंवा टाळायचं काय, तर डायरेक्ट भाकर एखादी तोडून आपल्या कुंडीत टाकणं, कोणत्याही प्रकारचं तेल असलेलं द्रावण म्हणजे रस्सा ते नका टाकू. भात अगदी असा उचलायचा आणि गचका टाकायचा अजिबात नाही. नॉनव्हेजचे तुकडे आपल्या कुंडीमध्ये टाकायचे नाही. हाडं टाकायची नाही. हाडाचा चुरा पाहिजे, पण तो कोणता असतो, तो स्टरलाइज करून निर्जंतुक करून त्याच्यावर प्रोसेस करून तो चुरा केलेला असतो, बोनमिल ज्याला आपण म्हणतो, तो चालतो. पण नॉनव्हेजचे तुकडे त्यात हाडं जर असतील किंवा पीस जरी असेल, मांस जरी असेल, तर तेही टाकायचं नाही. ते आपल्या झाडासाठी चांगलं नसतं. त्यामुळे किडे होण्याची शक्यता असते. किडे तर होतातच, सोबतच मांजर कुत्रे येऊन आपलं झाड उकरतात. त्यामुळे मुळ्या उघड्या पडण्याची शक्यता असते आणि आपलं झाड दगावू शकतं. प्रश्न क्रमांक 18, बियाणं की रोप काय चांगलं? तर बघा, आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते लावणं सगळ्यात चांगलं. पण नवीन जर बागकाम करत असाल आपण, तर रोप लावलेलं कधी चांगलं. मार्केटमधून रोप घेऊन यायचं आणि ते लावायचं. आणि नवीन बागकाम चालू करत असाल तर तुमच्यासाठी एक स्पेशल टिप, कटिंग जमा करा. काही झाडं अशा असतात ज्या कटिंग पासून, म्हणजे झाडाचा तुकडा जरी लावला तर त्यापासून देखील येतात. तर आणि अनेक प्रकारची झाडं असतात, ते कटिंग लावून ती उगवतात. तर कटिंग लावून तुम्ही एक्सपेरिमेंट करा. कटिंग लावल्यामुळे जर तुमची कटिंग फेल गेली तर खूप जास्त नुकसान होत नाही, पण जर कटिंग जगली तर त्यातून अनुभव मिळतो. त्यामुळे कटिंग पासून झाडं जगवा, रोप विकत आणून आपल्या बागेत ठेवा आणि त्याची व्यवस्थित काळजी घ्या. सगळ्यात बेस्ट ऑप्शन कटिंग. प्रश्न क्रमांक 19, कुंडी किती मोठी असावी? आता याचं उत्तर कसं आहे, तर आपल्याकडे असलेलं झाडाचा आकार हे पाहून आपण कुंडी ठेवायची. शक्यतो नवीन बागकाम तुम्ही चालू करताय तर मध्यम आकाराची कुंडी ठेवा. 12 इंच 14 इंचाची कुंडी सफिशियंट असते. छोटी जर शोभेची झाडं असतील तर 10 इंचाची ठेवा. अगदी मोठी तुम्ही जर आणली असेल झाडं तर 16 इंचाची ठेवा. पण बेस्ट 12 किंवा 14 इंचाच्या कुंड्या आपल्या बागकामासाठी सफिशियंट. प्रश्न क्रमांक 20, जास्वंदीला फुलं येत नाही, काय करावं? पहा, जसं मी अगोदर सांगितलं, जास्वंदीला भरपूर फुल येण्यासाठी ऊन, फॉस्फरस आणि योग्य प्रकारचं पोषण असणं गरजेचं आहे. 5 ते 6 तास ऊन मिळणं, हलकीशी छाटणी करणं. जास्वंदीला बदलून बदलून दिलेली खतं खूप मानवतात. कधी बोनमिल द्या, कधी केळीच्या सालीचं पाणी द्या, जसं ह्युमिक आहे, सीवीड आहे, कंपोस्ट आहे, शेणखत आहे. अशा प्रकारची बदलून बदलून दिलेली खतं आपल्या जास्वंदीला वर्षभर फुलं राहतील. फुलं येणं बंद होणार नाही. छाटणी वेळेवर करायची. फुलं येऊन गेली की खुडून टाकायची. प्रश्न क्रमांक 21, आमचा मोगरा सुकत आहे, काय करावं? पहा, तुमचा मोगरा सुकत आहे याचा अर्थ तुम्ही मोगऱ्याला जास्त पाणी देताय. गरजेपेक्षा जास्त पाणी देणं हे झाडासाठी नेहमीच हानिकारक. आणि मी नेहमी म्हणत असतो की आपण जितकं पाण्याच्या कमतरतेमुळे झाड मरत नाही, त्यापेक्षा पाणी जास्त देऊन झाडं आपण मारून टाकतो. तर आपल्या मोगऱ्याला आपण गरजेपेक्षा जास्त पाणी देताय का हे बघा. ओव्हर वॉटरिंग झाडासाठी चांगली नाही. भरपूर ऊन असणं आणि पाणी दिल्यानंतर त्याचं व्यवस्थित ड्रेनेज आहे की नाही हे चेक करा. कुंड्याच्या खालची तळाची जी छिद्र आहेत ते मोकळे करा. छाटणी वेळेवर करा. नियमित खतं ठेवा. इतकी जरी काळजी घेतली तरीही आपला मोगरा टवटवीत राहतो, फुलं देतो आणि छानपैकी वाढतो. प्रश्न क्रमांक 22, आता 21 प्रश्नांचा मी व्हिडिओ करणार होतो, पण हा बोनस असा प्रश्न आहे आणि हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. गुलाबाची काडी काळी पडते, झाड मरायला लागतं. एक काडी सुरुवात होते, छोटासा काळात डाग पडतो आणि तो हळूहळू 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 वाढत वाढत जातो. झाड खोडापर्यंत येतं आणि हा काळा आलेला डाग खोडापर्यंत जाऊन नंतर झाड होत्याचं नव्हतं होतं. हा एका प्रकारचा फंगल इन्फेक्शन आहे. फंगल असा आजार आहे, याला डायबॅक म्हणतात. डायबॅक, झाड मरत मरत पाठीमागे येणं आणि मुळ्यापर्यंत पोहोचून ते मरणं. फंगल इन्फेक्शन असल्यामुळे जी फांदी काळी पडते त्या फांदीला त्वरित कापायचं. फांदी कट केल्यानंतर मधात जर तुम्हाला काळा डाग दिसत असेल तर तोही कट करायचा. म्हणजे कट केल्यानंतर हिरव्या फांदीनंतर जो सेंटरचा भाग आहे तो जोपर्यंत पांढरा शुभ्र दिसत नाही तिथपर्यंत फांदी कट करत जायची. कट केल्यानंतर झाडाला एक चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक द्यायचं. बुरशीनाशक तुम्ही बाजारातून घेऊन या किंवा हळदीचं बुरशीनाशक तुम्ही आपल्या झाडाला देऊ शकता. हळदीचे फायदे सांगणारा एक व्हिडिओ तुम्हाला इथे त्याची लिंक येईल, तो तुम्ही पहा. हळदी अतिशय चांगला असं बुरशीनाशक आहे, ते तुम्ही देऊ शकता.
अधूनमधून निमतेलाचा स्प्रे करणं, ओव्हर वॉटरिंग टाळणं आणि भरपूर ऊन असणं. डायबॅक हा असा आजार आहे की तुमचं झाड मारतं म्हणजे मारतच, त्यावर तुम्हाला ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. त्यामुळे डायबॅक जर होत असेल तर दुर्लक्ष करू नका. काडी काळी पडणं म्हणजे तुमचं झाड मरायला सुरुवात झालेली आहे, ही धोक्याची घंटा आहे समजा, आणि त्यावर लगेच ट्रीटमेंट चालू करा. तेव्हा मित्रांनो, ही होती बागकामाची 21 आणि प्लस बोनस म्हणजे टोटल 22 अशी प्रश्न. ह्या 22 प्रश्नांमधून बेसिक अशी प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहे. या व्हिडिओचा सेकंड पार्ट करूयात, त्यात थोड्याशा पुढच्या लेवलची, म्हणजे बागकाम तुम्ही चालू केलं, आता पुढे पडणारी मोठी प्रश्न, त्यावर देखील आपण चर्चा करूयात. पण त्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर काय करताय, इतका मोठा व्हिडिओ बघताय तरी सबस्क्राईब केलं नाही. अगोदर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंटेचं बटन आठवणीने दाबा. आमच्या चॅनलची मेंबरशिप जर आपण घेऊ शकत असाल, चॅनलला जर आपल्याला मदत करायची इच्छा असेल तर बघा, तिथे जॉईन, सबस्क्राईबच्या बटन समोर जॉईनचा बटन दिसत असेल, ते जॉईन बटन दाबून, किंवा QR कोड आपल्याला दिसत असेल, फोन पे, पेटीएम नंबर आहे, त्यावर तुम्ही चॅनलसाठी हेल्प पाठवू शकता. ऑब्वियस आहे, आपली इच्छा जर असेल तर. असा काही फोर्स नाही, कुणालाही अशी मागणी नाही. जर आपली इच्छा असेल तर तुम्ही पाठवू शकता. हा व्हिडिओ आपल्या बागप्रेमी मित्रांना शेअर करा. ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. आता आपण भेटूया आणखी एखाद्या बागकामाच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.